आयत्या पिठावर रेगोट्या मारणारी ही लोक, त्यांचं नशीब मोठं आहे की पाया मीच घासला, बाकीचं सगळं सभाबंद मूर्त्या सगळ्या बाजूला कळस आला तेव्हा हे आले. ते हा मूर्खपणाचा कळस त्यांचा चाललेला आहे, तो आपल्याला सांभाळ. बहुतेक सगळं रघुनाथ राजांनी बोलणं असतात. मला त्याच्यात धमकी दिली आहे की महाराज तुझं तुमच्या साक्षीने सगळं बोलले, तुम्ही काय बोलायला लागत नाही. माझ्या सोडा आमचं पटवलं एका याच्यावर आमच्या तिघांचं एकमत आहे की जे काय करायचंय ते सर्वसामान्य माणसाला पुढे ठेवून आपल्याला करायचे. त्याच्याविषयी जे आमच्या आजोबांनी आमच्यावर संस्कार केले, दुसऱ्या पिढीने आमच्यावर संस्कार केले, त्याच्यात आम्ही पुढे पावलं टाकतोय. त्याचे कौतुक होईल न होईल, तरुण पिढीला त्याची कल्पना असेल ना नसेल, या सगळ्या गोष्टी आता माझ्या पडलेल्या आहेत. काय घडलंय याच्यावर जास्त वापर करू नका. मी तुम्हाला एकच मागणी करेन की तुम्ही घाबरू नका. मला जे अनुभवाला येते ते काय कळतंय, एक तर थोडस स्पष्ट बोलतो की गावातले जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांना फोन गेले की तुम्ही याच्यात जास्त करू नका. काही ऐकलं, काही नाही ऐकलं. शेवटी आमचं बळ हे कार्यकर्त्याचं बळ असतं. कार्यकर्त्याची एक कर्तव्य असतं की सर्वसामान्य माणसाला मतदान करून घेण्यात आपल्याला तिथे आघाडी घ्यायला लागते. आणि त्यात जर कोण कमी पडलं तर कारण आहेत, सगळे पैसे वाटले, अमुक झालं तमुक झालं. स्पष्ट सांगायचं तर माड्यात काय पैसे नाही वाटले तरी बंदशी वाटले. 70,000 तिथे कसा पडला तर हे आरोप बोलणं होईल. मी ठरवलं की आता काय त्याच्यात असं पडायचं नाही. झालं की झालं, भोगायला लागणार आहे. हे आम्हाला भोगायला लागणार नाही, तुम्हाला भोगायला लागणार आहे. जे काय भोगायला लागणार आहे. आता यांनी राजेवरचं पाणी या टप्प्यात सारखं बोलतात, असं मी आणलं. हे किती जणांना माहिती आहे की नीरा देवगरच्या या पाईपलाईनमुळे आणि मी केलेल्या इंडस्ट्रीमुळे 4 TMC पाणी हे तिथं बचत झालेलं आहे. आता हे बचत झालेलं पाणी, नीरा देवगरचं पाणी एकदा सुरू झालं की पाडेगाव ते आसूपर्यंतच्या 36 गावात हे पाणी वापरलं जातं. त्याच्यावेळी हे पाणी नीरा देवगर मधून जाणार. ते 4 TMC आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला मिळावं का दुसऱ्या तालुक्याला मिळावं? कोणी संघर्ष केला? कोण बोललं? हा 20 लाख टन ऊस झाला या तालुक्याला. 1 नाही 2 नाही, बंद पडलेले कारखाने होते, 4 चालू झाले. एका कारखान्यात कसा चालतो ते सीतारामन बाईला माहिती असेल. मला काय त्यांच्या कारखान्याचं काही माहिती नाही, बोलायचं नाही, बघायचं नाही. विषय असा आहे की ज्या वाटेला आपल्याला जायचंच नाही ती वाट चोखायला आपला प्रश्न देणार नाही. रघुनाथ राजे एक वाक्य नक्की तुझ्याला मी स्पष्ट सांगतो, एक घाबरणारे कार्यकर्ते असले तर राजकारण होणार नाही. आज या कार्यक्रमात ज्या संख्येने तुम्ही लोक इकडे आला, ज्या संख्येने तुम्ही हे सगळं ऐकत बसलेला, मला हा शब्द मिळेल का की आमची गावं आम्ही दाबून ठेवू, मग आम्हाला पुढे सांगा की संघर्ष. कारण सांगू नका आपली दिशा काय आहे, आपली दिशा काय आहे, माझ्या दिशा काय आहे. काय जे होते ते होईल, ते माझ्यावर सोडा. कामाला लागा. लोकांची कामं होतात का नाही आजकाल माफ करा मला, पण कुठल्याच मीडियाच्याकडनं माझ्या काही फारशा अपेक्षा नाही. आता मीडिया नसताना आपण राजकारण केलं, पण मीडिया नसताना जे आपण करत होतो तो म्हणजे जनसंपर्क होता. गाव पातळीवर तुम्हाला पारावर बसणारे लोक कळत होते, बोलत होते. त्याच पद्धतीने आपल्याला झालं पाहिजे आणि आमच्याकडे ते पोहोचलं पाहिजे. सुदैवाने जे गेले आपल्या, त्यांच्या मागे त्यांची कामं राहिलीच की नाही हे या इलेक्शन मध्ये दिसणार आहे. काही ठिकाणी काही लोकांनी प्रयत्न केले सांगायचे नेतृत्वात की ही जिल्हा परिषद पंचायत समिती जर रामानुजनचा ग्रुप जर नसेल तर आपल्याला मिळणं अवघड आहे. आता इथं पार्टीचा प्रश्न नाही आहे, आमची भांडायची प्रवृत्तीची भांडायची. माझं बीजेपीचा अजिबात वाटत
मी त्या भानगडीत पडत नाही. मी पहिल्या दिवसापासून तुमचा आमदार म्हणून काम केल्यानंतर डोक्यात एकच होतं की पाणी देणार त्याच्याबरोबर मी जाणार. तर तेच पाणी आतापर्यंत सत्तेच्या पोटी सत्तेच्या माध्यमातून आपण केलं. कोणी काम केलं कोणी नाही केलं तर योग्य वेळेस मी बोलणार आहे. यांनी जे काय एक मृगजळ केलंय की मी आणलं आताच कोणतरी बोल ते धरणात झालं नसतं तर इथपर्यंत पाणी आलं असतं. साधा विषय 66 किलोमीटर या आंधोरीपर्यंत कराडवाडी का काय गाव आहे ते त्यांना विसरून तिथपर्यंत हे आलं. त्याच्या पुढे यांनी आणलं आणि आम्ही करत होतो पाईपलाईनचं ते यांनी स्टे दिले. आता हे काय काढत बसायचे. आणलं ना आण चल आमचं पाणी आम्ही पोहोचवून घेणार नाही एवढं नक्की. माझा काय कुठल्या इतर जिल्ह्यातल्या तालुक्याला विरोध नाही. मी नेहमी म्हणत आलोय विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग असेल. दुष्काळी आणि शेतकऱ्याची अडचणी एकच आहे. त्याच्यात भौगोलिक याचा प्रश्न येतो कुठे. तिकडे अतिवृष्टी झाली जे काही होणार आहे तेच तुमच्या आमच्याकडे होणार आहे. अजून बातमी आली पर्यटन तालुक्यात 50 कोटीचं नुकसान झाले. 50 कोटीचं नुकसान सरकार देते की नाही याच्यावर जर आपल्याला नाही मिळालं तर कोण काय करायचं. कुठल्या बाबतीत द्यायचं. तिथे कोण कॉन्ट्रॅक्टर बसले असेल त्यांनीच मला सांगावं की बिलं मिळतात. बसले नसतीलच कारण बहुतेक सगळे कॉन्ट्रॅक्टर बसरत झाले. काही विषय नाहीये. काही विषय नाहीच. हे बसलं हा बघितलं अंकुशला पहिल्यापासूनच बघितलं ते कमीचा कॉन्ट्रॅक्टर आहे. इथं अजून एक आहेत ते कमीच. म्हणून ते तुम्ही सोडावं. ही पिठोने एकच सांगितली पिठोवर आपण आपल्या संस्कारात लांब जायचं नाही. कोणाला कसं वागायचं. आणलं ना आण चल आमचं पाणी आम्ही पोहोचवून घेणार नाही एवढं नक्की. माझा काय कुठल्या इतर जिल्ह्यातल्या तालुक्याला विरोध नाही. मी नेहमी म्हणत आलोय विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग असेल. दुष्काळी आणि शेतकऱ्याची अडचणी एकच आहे. त्याच्यात भौगोलिक याचा प्रश्न येतो कुठे. तिकडे अतिवृष्टी झाली जे काही होणार आहे तेच तुमच्या आमच्याकडे होणार आहे. अजून बातमी आली पर्यटन तालुक्यात 50 कोटीचं नुकसान झाले. 50 कोटीचं नुकसान सरकार देते की नाही याच्यावर जर आपल्याला नाही मिळालं तर कोण काय करायचं. कुठल्या बाबतीत द्यायचं. तिथे कोण कॉन्ट्रॅक्टर बसले असेल त्यांनीच मला सांगावं की बिलं मिळतात. बसले नसतीलच कारण बहुतेक सगळे कॉन्ट्रॅक्टर बसरत झाले. काही विषय नाहीये. काही विषय नाहीच. हे बसलं हा बघितलं अंकुशला पहिल्यापासूनच बघितलं ते कमीचा कॉन्ट्रॅक्टर आहे. इथं अजून एक आहेत ते कमीच. म्हणून ते तुम्ही सोडावं. ही पिठोने एकच सांगितली पिठोवर आपण आपल्या संस्कारात लांब जायचं नाही. कोणाला कसं वागायचं लोकांना ते पटेल न पटेल. आपण समजायचं की आपण आपले संस्कार पार पाडलेले. आपले आयुष्य आपल्या पिढीचं आयुष्य 1991ला आपण ठरवल्याप्रमाणे आपण लोकांना देऊन टाकलेले. ह्याच्यापुढे आम्ही देणारे परंतु कोणाच्यासाठी देणार. त्यांना तर किंमत राहिली नसेल किंवा त्यांना किंमत राहायचं आपल्याला काही करता आलं नसेल. आपल्याला चुकत असेल लोकांना कळत नसेल तरुण पिढीला त्याची किंमत नसेल. आज जे दिसतंय आपण बोलतोय हे मागचं बोलतो. आपण प्रचार करतोय कधी करतोय. आता दुष्काळ बघितलेले किती लोक आहेत. तरुण पिढीने कधी दुष्काळ बघितलाय. आधार किती आंदोलन त्यांना त्या पाण्याचा महत्व काय. तिथं काय कोणासाहेब बसले. तुम्हाला माहिती साहेब किती त्रास झाला आहे. तुम्ही निराव उजव्याला होता तेव्हा किती गाई करून होता 7-8 लाख टन. आता 20 लाख टन कसा झाला. पाणी गेलं म्हणून का आलं म्हणून म्हणायला बारामतीने गेलं आणि बारामतीचे पाय आता हेच चाकायला. काय जे चाललंय राजकारण यांचं सगळं जे आहे हे ऐकल्या पिठावर रेगोट्या मारणारी ही लोक त्यांचं नशीब मोठं आहे की पाया मीच घासला बाकीचं सगळं सभाबंद मूर्त्या सगळ्या वेगवेगळ्या कळस आला तेव्हा हे आले. हा मूर्खपणाचा कळस जो यांचा चाललेला आहे तो आपल्याला सांभाळायला लागणार आहे. मी परत एकदा सांगून जातो की याचं नुकसान तुमच्यापर्यंत जाणार आहे तुमच्या घरादारापर्यंत जाणार आहे. आणि हे आमच्यातलं असं एक घर आहे
की एक राजा होऊन गेला, त्याचा मिडास, ग्रीक मायथॉलॉजी पुराणात एक होतं, तरी हात लावला की त्याचं सोनं व्हायचं. आणि यांची सावली पडली तरी याचं वाटतं, सावलीपासून लांब राहा, मुलाबाळांची प्रकृती नीट ठेवा. सगळ्यांना ते पक्ष पत्रकारांना माझं तेच म्हणणे, मी तालुक्यासाठी जगलो, तालुक्यासाठी शेवटपर्यंत जगणार आहे आणि काम करणार आहे हा शब्द देतो. अरे मी तर बाहेर पडलो की आज तर पाऊस नसता तर भगवान होळकरांच्या वेळेस मी सांगितलं होतं कार्यक्रम, तुम्ही होता की नाही माहित नाही. आता कार्यक्रम आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे. काही ना काहीतरी अडचणी होतात. फेब्रुवारी महिना संजय बाबांच्या रेट, त्याच्यानंतर मी आजारी पडतो. काहीतरी होत राहतं. आपलंही नशीब थोडं, कोण आपल्यावर काय काळी जादू करतो तर काय कोण बघा आपलं हे माझ्यावर, हे प्रयत्न होऊन गेलेत का तुम्हाला माहित नसलं तर आपलं कधी त्या सगळ्यात टाळून सुरुवात करून निघालं. परंतु हे संकट राजकीय संकट नसून सर्वसामान्य माणसाच्या भविष्याचं आणि त्याचं अस्तित्व आणि सुखशांततेचं जे एक संस्कृती आपण या तालुक्यात तयार केली होती, या तालुक्यात ही संस्कृती संपणार आहे. आणि हे संपवण्याचं काम जे चाललंय याला तुम्ही कृपया साथ देऊ नका, हिमतीने बाहेर पडा. आता जाता जाता मी एकच सांगेन की रघुनाथराजांनी जे केलं ते सगळं पंप मी आता तुमचे ते HP मॅनेजरशी बोललो रघुनाथराजे की माझं काय म्हणणं आहे, तुम्ही चांगलं करताय, किलोमीटरला 4 पंप वाढला व्यवसाय म्हणून. तुम्हाला या कंपनीने जर प्रोत्साहन नको व्हावं, त्यांच्या एक 50 टँकर इकडे येत असतील म्हणजे प्रायव्हेट कंपनी, त्यांनी सांगायला पाहिजे ना की सार्वजनिक संस्था आहे, तिथं तुम्ही डिलिव्हर करा. काय चुकीचं आहे? तसा प्रयत्न मी करायचा ठरवलेला आहे. तुमच्या हॉस्पिटलच्या शुभेच्छा, वेळाला शुभेच्छा. बाकीचं काय जेवढं करताय तेवढं करत राहणं हेच शेवटी माझ्या हातात आहे. साथ यावी ही विनंती. मार्केट कमिटीच्या शुभेच्छा आणि जाण्यासाठी परवानगी.